नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये मी प्राध्यापक अमोल देशपुते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण जो विषय चर्चेला घेणार आहोत तो आहे बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1988। याच्या अंतर्गत जी समिती स्थापन झाली होती त्याचं कामकाज काय होतं, त्याच्यासाठी कुठले आर्टिकल्स वापरण्यात आले होते आणि त्याचा उपयोग काय झाला ते आपल्याला आज बघायचं आहे। बेसिकली हा थोडा डेप्थ वाला पार्ट आहे, त्याच्यामध्ये थोडीशी खोली आहे या अभ्यासामध्ये। तिथपर्यंत जाईल का नाही जाईल सांगता येत नाही, पण आपल्याला सगळ्या अंगाने प्रिपेअर करून ठेवायचं आहे। एखादाही प्रश्न आपला सुटायला नको किंवा चुकायला नको, म्हणून आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय। हे समाज कल्याण अध्ययनच्या सामाजिक सुरक्षा या भागातला हा पार्ट आहे। कशातला? सामाजिक सुरक्षा यातला हा महत्त्वाचा पार्ट आहे, तो आपण बघतोय। प्रश्न आला तर वेल एंड गुड आहे, नाही आला तर माहितीसाठी पण आपल्याला त्याचा उपयोग होईल। तर बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1988 याच्या कलम 18(1) मधील जी तरतूद केलेली होती त्या तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून काही नियम तयार करण्यात आले आहेत। तर हा कायदा, हे जे नियम आहेत हे दिनांक 10 ऑगस्ट 1988 पासून अंमलात आले आहेत। राजपत्रातील अधिसूचना प्राप्त झाल्यापासून जे समितीचे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असेल। किती वर्षाचा असणार आहे मित्रांनो कार्यकाळ? हा 1 वर्षाचा असणार आहे। जी बाल कामगार प्रतिबंध नियमन कायदा समिती आहे त्याच्यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली त्या समितीची। नियुक्त सदस्य पुनर्नियुक्तीस प्राप्त असतील, पात्र असतील। नियुक्त म्हणजे काय की जे सदस्य नियुक्त झाले त्यांचा कार्यकाळ संपलाय, त्या सदस्यांना आपण पुनर्नियुक्ती देऊ शकतो, म्हणजे पुन्हा त्यांना नियुक्त करू शकतो। केंद्र शासनाच्या वतीने समितीच्या सचिवपदी भारत सरकारच्या दुय्यम सचिव पदापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करेल। म्हणजे याचा अर्थ समजून घ्या, भारत सरकारच्या दुय्यम सचिव पदापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करेल, म्हणजे साधारण दुय्यम सचिवाच्या बरोबरीचा दर्जा असणारे जो अधिकारी या ठिकाणी अपॉइंट केला जाणार आहे त्याची, बरोबर आहे। नंतर अशासकीय सदस्यांना व अध्यक्षांना वेतन व भत्ते मिळतील। 4,500 किंवा त्यापेक्षा अधिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्याप्रमाणे हे भत्ते असणार आहेत, असं याच्यामध्ये तरतूद आहे। पुढे आपण बघणार आहोत अध्यक्ष किंवा सदस्य यांचा राजीनामा कोण कोणाला देईल। सदस्य बेसिकली आपला राजीनामा लेखी स्वरूपात अध्यक्षांकडे देतात। अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा लेखी स्वरूपात केंद्र शासनाकडे पाठवतील, राज्य शासन नाही। इथे लक्ष ठेवा, इथे प्रश्न बनतो आणि इथे तुम्ही गडबड करतात। राज्य शासन नाही, केंद्र शासनाकडे अध्यक्ष पाठवतील आणि सदस्य जे आहेत ते कोणाकडे पाठवतील? अध्यक्षांकडे, बरोबर आहे। अध्यक्ष किंवा समिती सदस्यांना काढून टाकणे। केंद्र शासन हे अध्यक्ष किंवा सदस्यांना त्यांच्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदर त्यांच्या विरुद्ध काढून टाकण्याच्या प्रस्तावाबद्दल काढणे देण्याची योग्य संधी देऊन काढून टाकू शकेल। म्हणजे थोडक्यात हे वाक्य दिलेलं, याचा अर्थ काय? केंद्र शासनाला वाटलं की या व्यक्तीला काढायचंय तर ते काढू शकतात, तो अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे। सदस्यत्व कोणत्या परिस्थितीत रद्द होईल? सदस्य जर अध्यक्षांच्या परवानगीशिवाय सलगच्या 3 किंवा 3 पेक्षा अधिक सभांना परवानगीशिवाय गैरहजर राहिल्यास, कधी? ज्यावेळेस सदस्य अध्यक्षांच्या परवानगीशिवाय 3 किंवा 3 पेक्षा अधिक ज्या सभा आहेत त्यांना गैरहजर राहिला तर, नाही तर सक्षम न्यायालयाने म्हणजे कोर्टाने असंतुलित मनाचा ठरवल्यास, म्हणजे ज्याच्या मनावर कुठलाही बॅलन्स नाही, संतुलन नाही, असा असंतुलित जर माणूस असेल तर कोणताही गुन्हा सिद्ध होऊन त्यासाठी शिक्षा झाल्याचा किंवा दिवाळखोर घोषित झाल्याचा अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल। म्हणजे जे 4 कंडिशन दिलेल्या आहेत। सदस्यत्व कोणाचं रद्द होऊ शकतं? तर पहिली कंडिशन आहे 3 किंवा 3 पेक्षा अधिक सभांना गैरहजर राहिला तर, बरोबर आहे। त्यानंतर कोर्टाने असंतुलित मनाचा ठरवला तर, दिवाळखोर ठरवला तर आणि शिक्षा झालेली असेल तर तो व्यक्ती त्या याच्यातून त्याचे सदस्यत्व काय केलं जाऊ शकतं? रद्द केलं जाऊ शकतं। मग आता जे सदस्य रद्द होतील त्यांची जी रिक्त जागा आहे, बरोबर आहे, सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास किंवा सदस्याचे सदस्यत्व रद्द झाल्यास केंद्र शासनाच्या वतीने अशा जागेवरती उर्वरित काळासाठी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येते। उर्वरित काळासाठी होते, पुन्हा नव्याने होत नाही, पूर्ण काळासाठी पण होत नाही। हे शब्द लक्षात ठेवा, पूर्ण काळ नाही, बरोबर आहे।
नवीन सदस्य पूर्ण वेळ नाही, बरोबर आहे. राहिलेला काळ पूर्ण करतात. काय करतात? राहिलेला काळ पूर्ण करतात. राहिलेला काळ काय करतात? पूर्ण करतात. ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर समितीच्या ज्या बैठका आहेत, समिती सचिव प्रत्येक सदस्यांना बैठकीच्या कमीत कमी 7 दिवस आधी, किती? कमीत कमी 7 दिवस अगोदर नोटीसद्वारे बैठकीची दिनांक, ठिकाण आणि वेळ कळवतील. ही तरतूद त्यामध्ये आहे. सभेचे अध्यक्षपद, अध्यक्ष जर अनुपस्थित असेल तर उपस्थित सदस्यांमधून एक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येईल. सभेची गणसंख्या किती लोक असले पाहिजेत? अध्यक्ष व सचिव यांना वगळून सभा सुरू करण्यासाठी कमीत कमी 3 सदस्यांची आवश्यकता असेल. किती? कमीत कमी 3 सदस्य त्यांना गरजेचे आहेत. सभेस हजर असलेल्या सदस्यांच्या बहुमताने निर्णय घेणे. सभेतील सर्व प्रश्न बहुमताच्या आधारावर निकाली काढले जातील. मतदान समसमान झाल्यास अध्यक्ष निर्णायक मत देतील. म्हणजे अध्यक्षांना या ठिकाणी निर्णायक मत देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. काही उपसमिती आहेत. समिती या नियमानुसार कामकाजासाठी वेगवेगळ्या उपसमिती नेमू शकेल. काही उपसमित्या जर बनवायच्या असतील तर ते बनवण्याचे अधिकार त्याच्यामध्ये आहेत. आणि लास्ट, कलम 11 नुसार नोंद वह्या ठेवणे. प्रत्येक आस्थापनेच्या भोगवटाधारक नमुना अप्रमाणे नोकरी असलेल्या किंवा कामाची परवानगी दिलेल्या बालकांच्या नोंदी ठेवण्यात येतील. म्हणजे जे मालक आहेत त्यांनी त्या नोंदी ठेवायच्या आहेत. नोंदवही ही वार्षिक असेल, सामायिक नाही, साप्ताहिक नाही, तर ती वार्षिक असेल. आणि नोंदवही मालकाने जपून ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याचं कधीही ऑडिट होऊ शकतं. वयाचा दाखला, निरीक्षकांनी मागणी केल्याच्या नंतरच्या सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने दिलेला वयाचा दाखला हजर करणे आवश्यक आहे. कारण बाल कामगार खरंच बाल आहे का, त्याला कुठले आजार तर नाही आहेत, हे कशावरून ठरेल? ज्यावेळेस तुम्हाला एखादं सक्षम वैद्यकीय प्राधिकरण त्याबाबतचा पुरावा देईल. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण बाल कामगार प्रतिबंध अधिनियम बघितलं 1988च्या, आणि त्याची जी समिती होती त्याचं कार्य आपण बघितलेलं आहे. त्याची निवड कशी होते, अध्यक्ष कसे असतात, अध्यक्ष नसतील तर काय रोल असतो सदस्यांचा, किती सदस्य पाहिजे, सदस्यांना काढून टाकता येऊ शकतं का, आणि सदस्यांची कामं काय आहेत ते आपण या ठिकाणी बघितलंय. होप सो तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत असेल. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं जे ॲप आहे साकार फोरम, बरोबर आहे, ते आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, डाउनलोड करायचं आहे. तिथे तुम्हाला हे फ्री लेक्चर सगळे मिळणार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होईल. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.